हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंब्रेला ड्रेसचं पूर्ण जे कटिंग आहे तर ते बघणार आहोत। बघू शकता सगळ्यात तुम्ही या ड्रेसचं जे फिटिंग आहे तर ते बघू शकता। बॉडी पार्ट जो आहे तोही फिटिंगमध्ये एकदम छान असा बसलेला आहे। बॉटम जो आहे तर तोही एकदम छान असा बसलेला आहे। आणि ज्या स्लीव्ज आहेत तर त्या सुद्धा आम्ही एकदम फुल केलेल्या आहेत। आणि याच ड्रेसवरती बऱ्याच कमेंट ज्या आहेत येत होत्या की तुम्ही अंब्रेला ड्रेसचं जे कटिंग आहे तर ते आमच्यासोबत शेअर करा। आणि एकदम सोप्या पद्धतीने हे जे कटिंग आहे या ड्रेसचं कटिंग आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। आता सगळ्यात आधी आपण याच्यासाठी काय काय मटेरियल घेतलं तर ते बघणार आहोत। आता कॅनव्हास घेतलेला आहे, कारण गळा आपण कॅनव्हासवरती रेडी करणार आहोत, त्यामुळे मी कॅनव्हास घेतलेला आहे। अस्तर जे आहे क्रेपचा अस्तर घेतलेला आहे, जे बटर क्रेप आपण म्हणतो। 30 रुपये मीटर आहे, 30-35 रुपये मीटर आहे। हे जे अस्तर आहे मी 2.5 मीटर घेतलेला आहे। आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते 5 मीटर आहे। ते मी ऑनलाईन साडी ऑर्डर केली होती मीशोवरून। ती पूर्ण साडी जी आहे मी या ड्रेससाठी वापरलेली आहे। आणि ही साडी जी आहे मला 3-3.5 रुपयाला मी घेतलेली आहे मीशोवरून। आणि याचं जे कापड आहे एकदम छान असा जे आहे भेटलेला आहे कापड। आणि या कपड्यामध्येच आपण पूर्ण जो घेर आहे फुल फ्लेअर जो घेर आहे तर तो काढणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तरीही तुम्हाला जो अंब्रेला घेर आहे तर तो काढायला नक्कीच जमेल। त्याचं तुम्ही पहिल्यांदा कापड बघू शकता। हे जे कापड आहे तर ते जॉर्जेट आहे आणि एकदम या कापडाचं जे फिनिशिंग आहे किंवा टेक्स्चर आहे एकदम छान असं भेटलेलं आहे त्या रेटमध्ये। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर बॉडी पार्ट जो आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। आता बॉडी पार्ट जो आहे आपण छाती जी आहे थोडीशी हेवी असल्यामुळे आपण प्रिन्सेस कटमध्ये इथं कट केलेला आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपण पेपरवरती बॉडी पार्ट जो आहे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण अस्तरवरती आणि मेन कापडावरती तो जो बॉडी पार्ट आहे तर तो कट करायचा आहे। आता बॉडी पार्टची जी लेंथ आहे मी ठेवलेली आहे 14.5 प्लस 15.5 इंच। जर तुमच्या हाईट जास्त असेल तर तुम्ही 15 प्लस 1 इंच 16 ठेवू शकता। आता बॉडी पार्टची जी लेंथ आहे मी ठेवलेली आहे इथं 14.5 प्लस 15.5 इंच ठेवलेले आहे। त्यानंतर फ्रंट आणि बॅक जो आहे डीप नेक ठेवल्यामुळे शोल्डर जे आहे मी घेतलेला आहे 5.5 इंच। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। आता हे जे माप आहे माझं 38 साईजचं माप आहे, त्यानुसार मी तुम्हाला हे जे मेजरमेंट सांगत आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने जे मेजरमेंट आहे तर ते पेपरवरती पहिल्यांदा टाकायचं आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज कसं आपण पहिल्यांदा कट करतो तसं हे जो बॉडी पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता छातीचं माप मी इथं टाकलेलं आहे 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये सुद्धा 2 इंच आपल्याला मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। आता जी कमर आहे 8 इंच घेतलेली आहे। कमर जे आहे पूर्ण राऊंड जे आहे माझी 32 होती, 32चा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे 8 इंच। 8 प्लस 2 इंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। आणि दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जे आहे आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर हे बघा, आता फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा शेप तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला तो द्यायचा आहे। आपल्याला शेप जो आहे कधीही मुंड्याचा बाहेरून एकदम जास्त घ्यायचा नाही, तर तो जेवढा तुम्ही आतल्या साईडने घ्याल तितकं तुमचं जे ब्लाऊज आहे तर ते फ्रंटला एकदम छान बसतं। आता जी गळ्याची रुंदी आहे मी घेतलेली आहे 2.5 इंच, कारण मला शोल्डरची पट्टी जी आहे एकदम मोठी नको आहे, त्यामुळे मी शोल्डरची जी गळा रुंदी आहे तर ती मी 2.5 इंच घेतलेली आहे। पुढचा जो गळा आहे मी तो घेतलेला आहे 6 इंच। आता पुढचा जो गळा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही काढू शकता। तर मी इथं पान आकार दिलेला आहे, बट मी नंतर तो पंचकोनी आकार जो आहे कॅनव्हासवरती कट केलेला आहे। आता प्रिन्सेस कटची जी कटची रुंदी आहे तर मी घेतलेली आहे 4.5 इंच। तर कट्स पॉईंट जो आपला असतो आडवा तर तो 4.5 इंचावरती मी घेतला। वरून 10.5 इंचावरती आपल्याला माप टाकायचं आहे बस्ट पॉईंटचं। शोल्डरपासून खाली मी बस्ट पॉईंटचं इथं 10.5 इंचावरती इथं माप मी टाकणार आहे। इथं बघू शकता। परत आता आपण दोन्ही साईडला 1.5 इंच मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं आहे। जसं सेम आपण ब्लाऊजमध्ये करतो तसंच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करायचं आहे। म्हणजे फ्रंटला जो आहे ड्रेस तुम्हाला अजिबात चपटा वगैरे बसत नाही किंवा कुठेतरी तो शेप जो आहे बिघडल्यासारखा वाटत नाही प्रिन्सेस कटमुळे। आणि सिंपल असा जो प्रिन्सेस कटचा मुंड्यातून जो आहे मी शेप दिलेला आहे। आता आपलं हे जे कटिंग आहे पेपरवरती प्रॉपर आपण करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ जो आहे थोडासा मोठा झालेला आहे, बट यामध्ये तुम्हाला सगळं जे कटिंग आहे पूर्ण प्रॉपर व्यवस्थित बघायला भेटेल।
आता बॅक आणि जो फ्रंट आहे पेपरचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत, फ्रंट आणि बॅक साईडला। आणि फ्रंट जो आहे दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे, प्रिन्सेस कट जो आहे तो। गळा आपण लगेच कट करायचा नाही, कारण गळा जो आहे आपण कॅनव्हासवरती काढणार आहोत आणि त्यानंतरच मग तो स्टिचिंग करूनच आपण गळा जो आहे कट करणार आहोत। त्यामुळे आता लगेच आपल्याला जो गळा आहे तर तो कट करायचा नाही। आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला प्रॉपर आणि परफेक्ट जर फिटिंग पाहिजे असेल तर आतमध्ये कॉटनचं न अस्तर वापरता आपल्याला ते क्रेपचंच वापरायचं आहे। कारण काय होतं, क्रेपच्या अस्त्रमुळं जर तुम्ही ड्रेस एखाद्या वेळी आपला फिटिंग जरी झाला तर क्रेपचं जे अस्तर असतं ते थोडं स्ट्रेच होतं, त्यामुळे अंगात जो आहे आपल्याला एकदम कम्फर्टेबल पण वाटतं आणि कुठे तर आपल्याला एकदम टाईट झाले असं अजिबात वाटत नाही आणि शेपसुद्धा एकदम खूप छान येतो क्रेपच्या कापडामुळे। सो तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला अस्तर वापरायचं असेल तर ते कॉटनचं वापरू नका, क्रेपचं वापरा। जसं इथं मी फ्रंट बॉडी पार्ट आणि बॉटम पार्टला दोन्हीला मी क्रेपचं अस्तर वापरलेलं आहे आणि ते क्रेपचं जे अस्तर आहे तर ते जाडसुद्धा असतं। आता बॅक पार्ट जो आहे, फ्रंट पार्ट आपण कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अस्तरवरती काय करायचं, आपल्याला एक फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सगळे जे फ्रंट पार्ट जे आहेत बॉडी पार्टचे तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। 2.5 मीटर आपण क्रेपचं कापड हे घेतलं होतं। आता पहिल्यांदा आपण हा जो पार्ट आहे तर तो बॅक पार्ट काढत आहोत। तर हा बॅक पार्ट जो आहे आपण कट करून घेतलेला आहे अस्तरवरती क्रेपच्या। त्यानंतर फ्रंट पार्टचे जे आहेत सगळे पार्ट आपल्याला ठेवायचे आहेत। आता फ्रंट पार्टचा जो हा पार्ट आहे तर तो दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे, क्रॉसमध्ये ठेवायचा आहे। खाली 1.5 इंच जे आहेत आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर हे बघा, एकदम व्यवस्थित असं ॲडजस्ट आपल्याला करायचं आहे। आणि गळ्याची जी साईड आहे तर त्या साईडला आय हुकच्या पट्टीच्या साईडला काय करायचं, खाली बॉटमला आपल्याला 1.5 इंच जे आहे तर ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। थोडंसं गळ्याचं जे टोक आहे तर ते आपलं बाहेर येतं, बट अशा पद्धतीनेच आपल्याला जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे फ्रंट पार्टचं। तर हे बघा, हे टोक तुम्ही बघू शकता, आपलं टोक जे आहे गळ्याचं ते थोडंसं बाहेर येतं। आता हे आहे तसं आपल्याला हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं आहे। आता या साईडला आपण नेहमी काय करतो, ब्लाऊजमध्ये अर्धा इंच वाढवतो, पण यामध्ये आपल्याला ते वाढवायचं नाही, कारण क्रेपचं जे कापड असतं थोडं स्ट्रेचेबल असतं। कट केल्यानंतर ते थोडंसं पसरतं आणि त्यामुळे काय होतं की आपला जो प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट आहे जो साईडला येतो तो एकदम साईडला सरकल्यासारखा वाटतो या कपड्यामुळे। त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणतंच मार्जिन वाढवायचं नाही, फक्त 1.5 इंच एका साईडला ज्यावेळी आपण वाढवतो तितकंच आपल्याला मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे। आणि हा पार्ट जो आहे आपण आहे तसा हा कट करून घ्यायचा आहे। गळ्याची रुंदीचं सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता इथं जो आपला पॉइंट आपण इथं काढलेला आहे तो। आता प्रिन्सेस कटचा दुसरा जो पार्ट आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। आपली जी फिटिंगची साईड असते कमरेकडची तर त्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर ही फिटिंगची साईड तुम्ही बघू शकता, खाली बॉटमला मी 1.5 इंच वाढवून घेतलं आणि बाकी आहे तसं हे पूर्ण जे आहे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर परत एकदा तुम्ही इथं बघू शकता की ज्या फिटिंगच्या साईडला आपण कशा पद्धतीने क्रॉसमध्ये वाढवून घेतलेला आहे 1.5 इंच। आता आपण हे कटिंग करूया। आता फ्रंट जे पार्ट आहेत आपण पूर्ण इथं कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथं बघू शकता जे एक्स्ट्राचं आपलं तुकडे तुकडे जे कापड शिल्लक राहिलं होतं तर ते पूर्ण आपण इथं कट करून घ्यायचं आहे।
आणि या अस्तरची जी आहेत आपल्याला आता ह्या क्रेपच्या कपड्याचं जे आहे आपल्याला 4 फोल्ड अशी जी घडी आहे तर ती मारून घ्यायची आहे, कारण ए लाईनमध्ये आता आपण जे अस्तर आहे बॉटमचं तर ते कट करणार आहोत. तर यामुळे काय होतं, ए लाईन अस्तर कट केल्यामुळे काय होतं, तुम्हाला जे अस्तर आहे तर ते सुद्धा जास्त लागत नाही. कमी अस्तरमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान असा घेर जो आहे काढू शकता. अम्ब्रेला घेर किंवा दुसरा कोणताही ड्रेस तुम्ही जर शिवत असाल तर आतलं जे अस्तर आहे तर ते आपल्याला ए लाईनमध्येच काढायचं आहे. आता हे मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. 4 घड्या ज्या आहेत मी अस्तरच्या मारून घेतलेल्या आहेत. आता मी लेंथ मोजत आहे माझी की मला किती लेंथ हवी आहे ड्रेसची. आता आपण काय करायचं आहे, 14.5 इंच आपण शोल्डरपासून खाली कमरेपर्यंत घेतलं होतं. आता खालून परत आपल्याला टेप लावायचा आहे आणि गुडघ्याच्या खाली किंवा तुम्हाला जर फुल लेंथ पाहिजे असेल तितका तुम्ही लॉंग जो आहे ड्रेस घेऊ शकता. आता जी मी लेंथ आहे तर ती गुडघ्याच्या थोडंसं खाली म्हणजे 32 इंच मी घेतलेले आहे. आणि आता आपण हे जे मार्किंग आहे तर ते टाकणार आहोत याचं लेंथचं. पहिल्यांदा कापड जे आहेत अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपलं हे जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो इथं आपण घ्यायचा आहे. आता इथे लेंथ जी आहे मी 32 इंच घेतलेली आहे. आता या साईडला मी जो कमरेचं माप आहे तर ते आपल्याला इथे टाकायचं आहे. आता हा बॅक पार्ट जो आपण सिंगल फोल्ड जो आहे तर तो केलेला आहे आणि हाच बॅक पार्ट जो आहे आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे आणि कमरेचं जे माप आहे तर ते आपल्याला इथे द्यायचं आहे. तर हे बघा, इथं कमरेचं माप मी इथं पॉईंट दिलेला आहे. आता बरोबर खाली आपल्याला काय करायचं आहे, टेप असा क्रॉसमध्ये घेत आपल्याला पूर्ण जो घेर आहे या कापडाचा तर तो घ्यायचा आहे. आणि बॉटमला आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे, कारण काय होतं आपल्याला आपण जर गोलाकार नाही दिला तर दोन्ही टोक जे आहेत अस्तरचे खाली येतात, तर त्यामुळे बॉटमला आपल्याला गोलाकार जो आहे द्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये तो जो पार्ट आहे तर तो आलेला नाही, बट तुम्हाला इथे मी खोलून व्यवस्थित दाखवणार आहे कटिंग केल्यानंतर. तर हे बघा, गोल आकार जो आहे आपण अशा पद्धतीने दिलेला आहे. 5-6 इंचाच्या वरती आपल्याला हा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे. आता 2 मीटरच्याच अस्तरचा तुम्ही घेर इथं बघू शकता की खूप छान असा जो घेर आहे ए लाईन मध्ये आपण कट केलेला आहे. तर हे बघा घेर या अस्तरचा. बघू शकता. तर आता आपण मेन कापडावरती हे सगळे जे पार्ट आहेत पहिल्यांदा आपल्याला बॉडी पार्ट कट करायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण अम्ब्रेलाचा जे घेर आहे तर तो काढणार आहोत. आता इथं साडी बघू शकता, एक साईड जी आहे एका साईडला आपण बॉडी पार्टचे जे पार्ट आहे तर ते कट करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात आधी आपला जो बॅक पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि तो पहिल्यांदा आपण हा कट करून घ्यायचा आहे.
आता हा जो बॅक पार्ट आहे मी कट केलेला आहे, त्याच्यानंतर सगळे जे फ्रंट पार्ट आहे तर तो हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून कट करायचे आहेत। याच्यावरती जी गळ्याची साईड आहे आपली तर ती पॅक बाजूला आपण ठेवायची आहे आणि जी ओपन साईडला प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। आता गळ्याच्या रुंदीला मी असे कट्स दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला शिवत्या वेळी जास्त कन्फ्युजन व्हायला नको। आता बॉडी पार्टचे जे आहेत आपले फ्रंट आणि बॅकचे जे पार्ट आहेत आपण कट करून घेतलेले आहेत मेन कपड्यावरती सुद्धा। आता जे आपलं कापड शिल्लक राहिलं होतं बाहेरच्या साईडला तर ते पूर्ण काय करायचं आपल्याला इक्वल करून घ्यायचं आहे, समान करून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता, हे एक्स्ट्राचे जे कापड आपलं शिल्लक बाहेर राहिलं होतं तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं। आणि या साडीची आपल्याला आता घडी करायची आहे। स्लीव्ज जे आहेत आपण अम्ब्रेला घेर ज्यावेळी कटिंग करतो तर त्यानंतर जे कापड शिल्लक राहिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण स्लीव्ज जे आहेत कटिंग केलेले आहेत। पण जर तुम्ही एकदम फुल ड्रेस जो आहे करणार असाल तर तुम्ही अगोदरच स्लीव्ज कटिंग करा, कारण काय होतं की फुल जर तुम्ही लेंथ ठेवला तर कापड जास्त तसं शिल्लक राहत नाही। त्यामुळे जर तुम्ही एकदम फुल लेंथ ठेवणार असाल तुमची तर पहिल्यांदा तुम्ही स्लीव्ज कटिंग करा आणि मगच बॉटम पार्ट जो आहे तर तो कटिंग करा। आता या ड्रेसमध्ये काय होतं की माझी जी लेंथ आहे गुडघ्याच्या खाली होती, असं मी 32-33 इंच जे आहे तर ती होती आणि अम्ब्रेलामध्ये एक्स्ट्राचं जे शिल्लक आपलं कापड राहिले होतं त्याच्यामध्ये मी स्लीव्ज कटिंग केलेली आहे। आता हे बघू शकता, आपण पहिल्यांदा इथं एक सिंगल फोल्ड केली साडी, त्याच्यानंतर डबल फोल्ड केली, म्हणजे 4 घड्या आता या साडीच्या ज्या आहेत आपण घेतलेल्या आहेत। इथं बघू शकता तुम्ही, एका साईडला मी तुम्हाला इथं जी घडी आहे तर ती दाखवत आहे। इथं बघू शकता हे जे आहेत हे 4 बरोबर जे आहेत यायला हवं। कापड जे आहे तर ते जॉर्जेटचं होतं त्यामुळे जे आहे एकदम व्यवस्थित आणि सेट करायला थोडासा याला टाइम लागतो। तर ह्या 4 घड्या ज्या आहेत आपल्याला असं 4 फोल्ड जे आहे कापड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण काय करायचं, हे जे आहे तर ते फोल्ड करायचं आहे। म्हणजे काय होतं की आपला जो अम्ब्रेला घेर आहे तर तो फुल फ्लेअरमध्ये निघतो, हाफ सर्कलमध्ये निघत नाही, फुल सर्कलमध्ये जो आहे आपला हा जो अम्ब्रेला घेर आहे तर तो निघतो। पहिल्यांदा आपण 4 फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण अशी जी फोल्डिंगची घडी आहे तर ती मारलेली आहे। आता हे व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा कापड। कापड जर खालीवर कुठे झालं असेल तर ते पहिल्यांदा आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं। आता हे बघा, कापड जे आहे व्यवस्थित मी इथं सेट करून घेतलेलं आहे, त्रिकोण बघू शकता तुम्ही वरती। आता हे काय करायचं, बरेच जण काय करतात इथे सुद्धा माप घेतात, पण मी माप वगैरे काही घेत नाही। आपला बॅक पार्ट घेतलेला आहे मी आणि बॅक पार्टचं इथं काय करायचं, परत आता हे जे आहे सिंगल फोल्ड आपण केलं, परत त्याला डबल फोल्ड आपण जो आपला बॅक पार्ट आहे तर तो करून घ्यायचा आहे। आता हा जो बॅक पार्ट आहे तो सिंगल फोल्ड आहे, आता आपण ह्याला डबल फोल्ड केलं आणि हा जो डबल फोल्ड केलेला जो पार्ट आहे या कपड्यावरती आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे मेन कपड्यावरती आपल्याला ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये मी कोणतंच मार्जिन जे आहे माप वगैरे घेऊन अजिबात काही करत नाही कमरेचं। हा जो पार्ट आहे अशा पद्धतीने मी ठेवत असतो नेहमी आणि त्यानंतर पूर्ण उंचीचं जे माप आहे आपलं म्हणजे 32 इंच मी घेतलं होतं, प्लस त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत। 33 इंच जे आहे आपल्याला लेंथ घ्यायची आहे, कारण शिवून आपलं 1 इंच जे आहे जातं मार्जिन कमरेमध्ये आणि खाली पिकोमध्ये। सो इथं 32 इंच आपला आहे तर 1 इंच एक्स्ट्रा जे आहे मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे। आता ही एकदम सोपी पद्धत आहे अम्ब्रेला घेर काढायची। जर तुमचा अम्ब्रेला घेरमध्ये कापड जर कमी जास्त होत असेल, कमी होत असेल किंवा जास्त होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं जे आहे अम्ब्रेलाचा जो घेर आहे तर तो काढू शकता, ते पण फुल फ्लेअरमध्ये काढू शकता। आता इथे मी बॉटमला जे आहे लेंथ टाकत आहे 33 इंच, जी रेडी होऊन आपली 32 इंच तयार होते।
तर बरेच जण काय करतात की जो कमरेचा घेर आहे तर तिथे सुद्धा माप वगैरे घेत असतात। तर अशा पद्धतीने जर काढलात तर एकदम सोपी पद्धत पण होते आणि ही माझी पद्धत आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला अम्ब्रेला घेर वगैरे जर काढायला जमत नसेल तर। आता हे बघा मी बॉटम वरचा जो पार्ट आहे तर तो मी कट केलेला आहे कमरेच्या मापानुसार आणि बॉटम आता आपण हा कट करून घ्यायचा आहे। आता हे बघा बॉटम जो आहे तर तोही मी अम्ब्रेला घेरमध्ये असा फुल फ्लेअरमध्ये जो आहे कट करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही याचा घेर जो आहे खूप छान असा आलेला आहे। आता हा बॉडी पार्ट जो आहे आपण अशा लावून बघूयात कापड जे आहे आपलं कमी जास्त होते का। तर हे बघा एकदम ॲक्युरेट आपलं जे कापड आहे तर ते होतं। हां थोडंसं जॉर्जेटचं कापड असल्यामुळे ते ताणलं जातं, ते शिवत्या वेळी आपण कमी जास्त ते करू शकतो, बट कटिंग जे आहे एकदम प्रॉपर आपलं इथं कटिंग होतं। आणि घेर तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी घेर जो आहे एकदम फुल फ्लेअरमध्ये आपण इथं कट करून घेतलेला आहे अम्ब्रेला घेर। आता हा झाला आपला बॉटमचा घेर जो आपण कट करून घेतलेला आहे इथं मेन कपड्यावरती। आता शिल्लक जे आपलं कापड राहिलं होतं बॉटम पार्टचं तर ते कापड आपण इथे असं घ्यायचं आहे आणि जसं की मी मगाशी म्हटलं जर तुम्ही लेंथ जास्त ठेवणार असाल तुमच्या ड्रेसची तर पहिल्यांदा तुम्ही स्लीव्ज अगोदर काढून घ्या। जर तुम्ही लेंथ कमी ठेवणार असाल तर इतकं जे कापड आहे आपल्या स्लीव्जसाठी उरतं त्याच्यामध्ये आपण स्लीव्ज काढू शकतो। आता या कपड्याला जे आहे एका साईडला पॅक होतं आणि एका साईडला ओपन होतं, तर मी दोन्ही साईडला पण ओपन ठेवलं कारण एका साईडला पॅक आणि एका साईडला जी स्टिचिंग आहे तर ती आपली दिसणार, सो दोन्ही साईडला मी ओपन ठेवलं। आणि आता आपण ही जी स्लीव्ज आहे तर ती कट करून घ्यायची आहे। आता स्लीव्ज जी आहे मी पूर्ण लेंथ जी आहे स्लीव्जची जास्त ठेवलेली आहे, तशी हाताची उंची पहिल्यांदा आपल्याला मोजून घ्यायची आहे। हात उंची जी आहे तर ती 20 इंच आहे आणि त्याच्यामध्ये मी 7-8 इंच एक्स्ट्रा कापड जे आपलं आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे प्लेटसाठी। आता जितकं पण तुमचं कापड असेल तर तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता, जर थोड्याशा प्लेटा होतात त्याला पण छान दिसतं ते पण। आता माझं कापड जे आहे थोडंसं एक्स्ट्रा होतं सो मी 7-8 इंच एक्स्ट्रा खाली घेतलेलं आहे इथं कापड। पहिल्यांदा आपण हे पण कापड जे आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण स्लीवचं जे कटिंग आहे तर ते करणार आहोत। आता स्लीवचं कटिंग तुम्ही नॉर्मल तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं करता तसंही करू शकता किंवा जर तुम्हाला माझ्या पद्धतीने स्लीवचं कटिंग करायचं असेल तर माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत चॅनलवरती। शॉर्ट स्लीव्ज आहे, लॉंग स्लीव्ज आहे, परत व्हिडिओ जे आहेत ते मराठीमध्ये सुद्धा आहेत आणि हिंदीमध्ये सुद्धा आहेत। सो तुम्ही व्यवस्थित आणि सविस्तर जर तुम्ही स्लीवचं कटिंग बघणार असाल तर ते व्हिडिओ माझे तुम्ही बघू शकता। पण या व्हिडिओनंतर आता हे बघा दोन्ही साईडला मी कट्स जे आहेत दिलेले आहेत। पहिल्यांदा कापड जे आहे मी व्यवस्थित करून इथे घेतलं आणि त्यानंतर आता आपण आपल्या हाताच्या खडीचं माप टाकणार आहोत। आता आपण छातीचं माप 9.5 इंच घेतलं होतं। 38 साईजचा ड्रेस जो आहे आपण रेडी करत आहोत त्या हिशोबाने आपण छातीचं माप 9.5 इंच घेतलं होतं। आता हाताच्या घडीवरती आपल्याला काय करायचं आहे बघा 9.5 प्लस अर्धा इंच म्हणजे हाताच्या घडीवरती आपल्याला अर्धा इंच माप एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। शिवाय मधून कट असल्यामुळे शिलाईमध्ये सुद्धा तिकडे अर्धा इंच जातं। 10.5 इंचावरती आपण हाताच्या आपल्या घडीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे। आता हे जे मार्किंग आहे आपण हात उंचीचं मार्किंग जे आहे केलेलं आहे बघू शकता। 20 इंच मी हात उंची घेतली आणि एक्स्ट्रा जे माप तुम्ही इथं बघू शकता 27-28 तर ते जे आहेत तर ते प्लेट्स जे आहेत व्यवस्थित आणि छान अशा येण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आता इथं माप जे आहेत आपल्याला 10.5 इंच हाताच्या घडीचं आपल्याला माप द्यायचं आहे। आता जर तुमचं कापड जर पॅक असेल पूर्ण दोन्ही साईडने जर पॅक असेल तर फक्त हाताच्या घडीचं जे माप आहे आपल्याला अर्धा इंचच एक्स्ट्रा वाढवायचं आहे, जास्त वाढवायचं नाही। तर 9.5 प्लस अर्धा इंच आपण नेहमी घेतो आणि प्लस अर्धा इंच मी घेतलेला आहे सेंटरला आपला जो कट आलेला आहे तो जॉईंट करण्यासाठी। आता हे मी मेजरमेंट घेतलं त्याच्यानंतर 3 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे जसं आपण नेहमी स्लीव्ज कटिंगसाठी घेतो। 2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे मार्जिनसाठी आणि परत एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आता हे जे माप आहे तर ते मोठं आहे तर 2-2 इंचाचे आपल्याला पॉईंट 3 काढून घ्यायचे आहेत। कापड इथं बघू शकता थोडंसं वर खाली कापड झालं होतं सो इथं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे। जॉर्जेटचं कापड जे आहे कटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो आणि खूप ते हालतं कापड, त्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला कटिंग हे करून घ्यायचं आहे। आता 2-2 इंचाचे मी 3 पॉईंट घेतलेले आहेत बघू शकता इथं।
आणि त्यानंतर आपण नेहमी जसा शेप देतो स्लीव्जला तशा पद्धतीने आपल्याला जो स्लीव्जला शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता हात रुंदी जी आहे माझी आली होती 4 इंच, तर हे बघू शकता हात रुंदीचं माप आपण असं मोजून घ्यायचं आहे। आता हात रुंदी माझी 8 इंच आलेली आहे, त्याच्या आपण अर्ध करायचं आहे 4 इंच आणि 4 + 2 इंच 6 इंच मी इथं हात रुंदी जी आहे घेतलेली आहे। तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण जी स्लीव्ज आहे तर ती कटिंग करून घ्यायची आहेत आणि स्टेप बाय स्टेप सगळे जे पार्ट आहेत, बॉडी पार्ट किंवा बॉटम पार्ट मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे। तरीही तुम्हाला जर काही कळालं नसेल याच्यामध्ये किंवा काही डाऊट असतील तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, कारण मला भरपूर कमेंट येत होत्या की तुम्ही अम्ब्रेला ड्रेसचं कटिंग दाखवा, कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करता किंवा काय करता। आता स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ जो आहे मी यामध्ये घेतला असता, पण व्हिडिओ जो आहे खूप मोठा झाला असता आणि जर मी त्याचं जर स्पीड आहे तर ते वाढवलं असतं तर तुम्हालाही व्यवस्थित काही कळालं नसतं। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर तो जवळजवळ अर्धा तासाचा झालेला आहे, पण एकदम सविस्तर माहितीसही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही कळलं नसेल तर मला कमेंट करून सांगा आणि लवकरच जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तर तो लवकरच अपलोड होईल, कारण ड्रेस जो आहे त्या ड्रेसचं फिटिंग आहे खूप छान असं आलं होतं। स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल ड्रेसचं, त्याच्यावरचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा जे आहेत आज संध्याकाळपर्यंत येतील। आणि हे बघू शकता तुम्ही, आता हे जे सगळे पार्ट आहेत आपण पहिल्यांदा हे जोडून घ्यायचे आहेत, जे मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ जो आहे एकदम मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला आता हे जे पार्ट आपण कटिंग केलेले आहे तर ते असे व्यवस्थित असे ठेवून आपल्याला हे पूर्ण जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे बॉडी पार्ट सुद्धा आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचा आहे आणि बॉटम पार्ट सुद्धा अस्त्राने मेन जे कापड आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर बॉडी पार्ट सुद्धा तुम्ही तो पुढे बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत। सगळे पार्ट जे आहेत जोडून घ्यायचे आहेत, कुठल्याच पार्टमध्ये आपल्याला अल्टी पलटी वगैरे काही करायचं नाही, कारण आपण कॅनव्हास लावून गळा रेडी करत असल्यामुळे सगळे जे बॉडी पार्ट आहेत तसे आपल्याला ठेवून इथं कट करून घ्यायचे आहेत। आता हा जो मी पार्ट तुम्हाला दाखवला तर तो हा बॉटम पार्ट आहे, बघू शकता। एक साईड मी तुम्हाला दाखवली तशी दुसरी साईडही ठेवून आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे अस्त्रवरती। आता हे दोन्ही पार्ट जे आहेत आपल्याला असे जोडून घ्यायचे आहे, तिथून टीप मारून घ्यायचे आहे। आता हे ठेवूयात साईडला। आता आपण बॉडी पार्टचं तुम्हाला इथं बघू शकता बॉडी पार्ट आहे तसे आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहेत। आता हा बॅक पार्ट आहे, हा सुद्धा आपल्याला आहे तसा इथं स्टिच करून घ्यायचा आहे, कारण याला सुद्धा आपण कॅनव्हासवरतीच गळा काढून पलटी करणार आहोत आतमध्ये, त्याच्यामुळे आहे तसं हे पहिल्यांदा आपण स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे तर तोही आपल्याला आहे तसा हा स्टिच करून घ्यायचा आहे, कारण फ्रंट पार्टला सुद्धा आपण कॅनव्हास लावणार आहोत। आणि जर तुम्ही अस्तर आतमध्ये क्रेपचं वापरत असाल तर गळा अजिबात तुम्ही अस्तरला पलटी करायचं नाही, त्याच्यामुळे काय होतं की कापड जे आहे क्रेपचं लूज पडतं आणि तो गळा अजिबात व्यवस्थित दिसत नाही। जर तुम्ही क्रेपचं वगैरे अस्तर वापरलं असेल ड्रेसला तर कॅनव्हासच वापरायचा आहे, तो त्या गळ्याला जो आहे एकदम छान असा लुक येतो। आणि बघू शकता हे जे सगळे पार्ट आहेत तसे जोडून घ्यायचे आहेत। स्टिचिंग जो या ड्रेसचं जे स्टिचिंग आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल, लवकरच तो व्हिडिओ जो आहे अपलोड होईल। सो फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।